नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढीलपैकी कोणाचे राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? उत्तर सुधा मूर्ती यांची. प्रश्न क्रमांक 2. सुधा मूर्ती यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? उत्तर 2023 साली. प्रश्न क्रमांक 3. राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे? त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आला आहे. उत्तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरची लांबी किती किलोमीटर असणार आहे? उत्तर 230 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5. केंद्र सरकार ॲग्रिस्टेक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणार असून हा प्रयोग देशात केवळ उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे? उत्तर बीड जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 6. केंद्र सरकारद्वारे ॲग्रिस्टेक ॲपच्या माध्यमातून देशातील 2 जिल्ह्यातील फारुखाबाद आणि बीड शेतकऱ्यांना किती लाख रुपयाचे कर्ज मंजूर करणार आहे? उत्तर 1.5 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 7. केंद्राच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सनुसार शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे? उत्तर 7व्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केले आहे? उत्तर क्रिएट ऑन इंडिया मोहीम. प्रश्न क्रमांक 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आले. त्यामध्ये कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? उत्तर मैथिली ठाकूर. प्रश्न क्रमांक 10. पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये कोणाला अवॉर्ड मिळाला आहे? उत्तर पंकती पांडे. प्रश्न क्रमांक 11. मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आला आहे? उत्तर 2ऱ्या क्रमांकावर. प्रश्न क्रमांक 12. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या अहवालानुसार भारतातून मागील 10 वर्षात किती लाख कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्यात करण्यात आली आहे? उत्तर 3.2 लाख कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 13. मोबाईल फोन हे भारतातून निर्यात होणारे देशातील कितवे सर्वात मोठे उत्पादन ठरले आहे? उत्तर 5वे उत्पादन. प्रश्न क्रमांक 14.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे? उत्तर रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 15. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर म्हणून 43वे शतक झळकावताना कितवे स्थान पटकावले आहे? उत्तर तिसरे स्थान. प्रश्न क्रमांक 16. नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झाले आहे? उत्तर अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री ठरलेले अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतेच नीती आयोगाच्या कोणत्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर नीती फॉर स्टेट. प्रश्न क्रमांक 18. नेदरलँड्समधील इरास्मस फाउंडेशन कडून देण्यात येणारे इरास्मस पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले आहे? उत्तर अमिताव घोष. प्रश्न क्रमांक 19. अमिताव घोष यांना कोणत्या देशाचे या वर्षीचे इरास्मस पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे? उत्तर नेदरलँड्स देश. प्रश्न क्रमांक 20. आयुर्वेद क्षेत्रातील कर्तृत्व संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर संतोष नेवपूरकर. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? उत्तर 254.73 लाख टन. प्रश्न क्रमांक 22. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन फलोत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? उत्तर 3,552 लाख टन. प्रश्न क्रमांक 23. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2023-24 मध्ये किती लाख टन बटाटा उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविला आहे? उत्तर 589.94 लाख टन. प्रश्न क्रमांक 24. सी डिफेंडर्स युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर अमेरिका देश. प्रश्न क्रमांक 25. भारत आणि अमेरिका यांच्यात सी डिफेंडर्स युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर पोर्ट ब्लेअर येथे. प्रश्न क्रमांक 26. पॅराशूटिंग विश्वकप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर भारत देश.